मित्रांनो, पीक कर्ज माफ होणार की नाही याबाबत कोणी विचारणा केली असता अजितदादा पवार यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे. तर याबद्दल अजितदादा पवार यांचं काय म्हणणं आहे, त्याचबरोबर झाली तर किती लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते, कधीपर्यंत कर्जमाफी होऊ शकते, त्याचबरोबर जवळपास राज्यातील काही बँकांच्या ज्या नोटिसा वगैरे किंवा काही बँकांचं शेतकऱ्यांना एक आर्थिकदृष्ट्या जे परेशानी करणं चालू झालेलं आहे, तर ते बंद होणार की नाही वगैरे वगैरे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदळ, स्वागत आहे कृषी मॅन युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांवर काही सहकारी बँका, काही पतसंस्था, काही मध्यवर्ती बँका, त्याचबरोबर काही राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर आहे. मग शेतकरी या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत बसलेले होते. तर बघायचं झालं मित्रांनो, तर यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा संख्या सहकारी बँकेमार्फत होतो. म्हणजे जास्तीत जास्त जे कर्ज वाटप होते शेतकऱ्यांसाठी ते सहकारी बँकांतर्फे होते. तर फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात. मात्र सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं महायुती सरकारतर्फे सांगण्यात आलेलं होतं. परंतु मित्रांनो, अद्यापही शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत, आशेवर आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजितदादा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना यांनी या पीक कर्जाबाबत स्पष्ट सांगितलेलं आहे की बारामतीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना अजितदादा पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या, आर्थिक शिस्त गरजेची असते. तर त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं बाबा काहीतरी आर्थिक शिस्त शेतकऱ्यांवर मागे एकदा सांगितलं होतं की बाबा शेतकऱ्यांना आर्थिक शिस्त लावणं गरजेचं आहे. त्याप्रमाणेच आर्थिक शिस्त गरजेचं असल्यामुळं अर्थसंकल्प मी सादर केलेला आहे. मी अर्थमंत्री आहे. तर त्या कारणास्तव आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केलेला आहे. म्हणजे सध्याची जी कंडिशन आहे राज्याची, तर ती कंडिशन लक्षात घेऊन आम्ही अर्थसंकल्प सादर केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे असं त्यांचं, म्हणजे त्यांनी चक्क विरोधी पक्षातील काही नेत्यांना टोमणा मारल्यासारखं मारलेलं आहे की बाबा मला अक्कल आहे, मी अर्थसंकल्प सादर करतोय म्हणजे का मी का बेअक्कल नाही, मला थोडीशी फार अक्कल आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा मला थोडीशी अक्कल आहे, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नसतं. म्हणजे त्यांचं म्हणणं बाबा सगळी सोंग करतात, सगळी फेकॉलॉजी करता येत असते, परंतु पैशाच्या बाबतीत शिस्त असणं आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफीबाबत वक्तव्य केले होते. मी राज्यातल्या जनतेला सांगतो, 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे बाबा 31 मार्चच्या अगोदर, जे मार्चचा एंडिंग असतो, वर्षाचा शेवट असतो वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात मार्च एंडिंगच्या, तर त्या अगोदर तुम्ही शेतकरी लोक कर्ज भरा, कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितलं होतं ते प्रत्यक्षात येत नाही. म्हणजे त्यांनी जे म्हणलं होतं की बाबा, त्यांनी निवडणुकीच्या अगोदर जी घोषणा केली होती की बाबा अगोदर की बाबा आम्ही तुमचं शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू वगैरे अशा बऱ्याच घोषणा केलेल्या. तर जे आधी सांगितलं होतं ते प्रत्यक्षात येत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे बाबा कर्जमाफी करायची की नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीत कर्जमाफीला त्यांनी साईडला ठेवल्यासारखं ठेवलेलं आहे. आता तशी परिस्थिती नाही, भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. म्हणजे सध्या तरी कर्जमाफी संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट युक्ती दिलेली आहे. त्यांचं सरसकट त्यांचं म्हणणं आहे की बाबा सध्याची परिस्थिती लक्षात घेता भविष्यात आम्ही निर्णय घेऊ. म्हणजे सध्या तरी कर्जमाफी होईल अशी काही गॅरंटी दिसत नाही. यावर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही तशी आपली परिस्थिती नाही असे स्पष्टपणे अजितदादा पवार यांनी सांगितलं. म्हणजे यावर्षी आणि पुढच्या वर्षी पीक कर्जमाफी होणार नाही तशी आपली परिस्थिती नाही. म्हणजे यावर्षी देखील आणि पुढल्या वर्षी देखील कर्जमाफी होणार नाही अशी सध्याची परिस्थिती देखील नाही. म्हणजे एकंदरीत त्यांनी शेतकऱ्यांना एकदम पेचात टाकलेलं आहे. म्हणजे स्पष्ट युक्ती तर दिली आहे, परंतु एक्झॅक्ट कर्ज माफ होणार की नाही हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी आशेवर बसायचं की नाही की नवीन कर्ज आता तुम्हाला एक टॉपिक सांगतो मित्रांनो. आता सरकारनं एक सिस्टीम केलेली आहे. सरकारनं जरी बाबा तुमच्यावर कर्ज असेल तरी सुद्धा बँकांना आदेश दिलेले आहेत की शेतकऱ्यांवर जरी कर्ज असेल तरी सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना नवीन कर्ज देऊन टाका. मग शेतकऱ्यांना नवीन कर्ज देते वेळेस आता 1-2 तुम्हाला उदाहरण सांगतो. काही शेतकऱ्यांनी नवीन कर्ज काढण्याचा प्रयत्न केला, मग त्यांना एक गोष्ट क्लिअर झाली, ते खुश होते की बा चला अगोदरचं कर्ज माफ झालं नाही तर नाही, परंतु बँकांतर्फे नवीन कर्ज तरी आपल्याला दिलं जाते. परंतु शेतकऱ्यांनी जेव्हा रियालिटीमध्ये प्रत्यक्षात मध्ये कर्ज काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याकडून नवीन कर्जाचा फॉर्म वगैरे भरून घेतला गेला नाही, परंतु त्यांच्याकडून अगोदरच्याच फॉर्मवर सह्या घेण्यात आल्या.
त्यांना कर्ज देऊ सुद्धा असं बँकांनी मान्य केलं, परंतु सिस्टीम एक केली बँकांनी काय केलं, त्यांना जी कर्जाची रक्कम देणार आहेत त्या रकमेतून अगोदरचं कर्ज नील केलं जात आहे आणि जे उर्वरित रक्कम आहे ते पुढच्या जे नवीन कर्ज काढत आहोत त्या कर्जामध्ये ऍड केली जाते. म्हणजे एकंदरीत बँक तुम्हाला कर्ज देणार आणि त्याच कर्जातून तुमची जुनी रक्कम परतफेड करून घेणार आणि नवीन कर्जामध्ये उर्वरित रक्कम ट्रान्सफर करणार. म्हणजे एकंदरीत सरकारतर्फे किंवा बँकांतर्फे शेतकऱ्याला एक बुडवलं जात आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही देखील कर्ज काढण्याच्या अगोदर एकदा विचार करा, पूर्ण माहिती काढा, म्हणजे जेणेकरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जरी म्हणलं असतं, बँकांना आदेश दिले असले की शेतकऱ्यांना व्याज लावू नका जास्त किंवा शेतकऱ्यांना कर्ज देऊन टाका वगैरे असे जरी सूचना दिल्या असल्या, बँकांना आदेश दिले असले, तरी एकंदरीत शेतकऱ्यांना रिअल कंडिशन मध्ये एक्झॅक्ट काय होते ते समजत नाहीये. बँका तुम्हाला कर्ज देत आहेत, परंतु त्या कोणत्या बेसिसवर किंवा कोणत्या प्रकारे कोणत्या सिस्टीमद्वारे हे कर्ज देत आहेत ते लक्षात घ्या. अगोदर सगळी विचारपूस करा, नंतरच नवीन कर्ज काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कसं माहिती का, तुम्ही उगं कर्ज काढायचं प्रयत्न करसाल, मग नंतर जेव्हा तुम्हाला भरायचा टाइम, तर तुमची कर्जमाफी झाली नाही, मग जेव्हा तुम्हाला भरायचा वेळ येईल, भरायचा टायमिंग येईल, तेव्हा तुम्हाला समजून जाईल की बाबा हे असं कसं झालं, आमचं जुन्या कर्जामध्ये हे काय ऍड केलं, नवीन कर्जाचं हे काय सिस्टीम केली, हे असं सगळं डोकं तुमचं पागल होऊन जायचं. त्या अगोदर तुम्ही क्लिअर करून घ्या स्वतःच्या गोष्टी, जे प्रश्न आहेत किंवा जे कर्ज दिलं जात आहे ते कोणत्या पद्धतीने दिलं जात आहे बँकांतर्फे, त्या अगोदर क्लिअर करा आणि मगच नंतरच कर्ज काढा. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.